एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला शिर्डी मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचं अगदी निर्विवाद वर्चस्व राहिलंय। यावेळी शिर्डीत शिवसेनेच्या 2 गटांमध्ये लढत होते। असं असलं तरी वंचितचंही आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर आहे। पाहूया कल महाराष्ट्रामध्ये आढावा घेऊया शिर्डी मतदारसंघाचा। शिर्डीचा खासदार कोण होणार? आजी माजी खासदार निवडणुकीच्या रिंगणात। महायुती आणि मविया समोर वंचितचं आव्हान। शिर्डी मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। मागील 3 लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे शिर्डीची जागा आपापल्या पक्षाकडे ठेवण्यात यशस्वी झाले। शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विजयाची हॅट्रिक करण्याचा विश्वास लोखंडे यांनी व्यक्त केलाय। पाण्याचा प्रश्न सोडवल्याचा दावाही त्यांनी केलाय। या निलवंडेचा पाण्याला 54 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम, मी 50 वर्ष रखडलेल्या कामाला गती देण्याचं काम केलं असेल तर ह्या मतदारसंघाच्या जनतेने मला 2 वेळेस संधी दिली आणि संधीचा रूपांतर आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्यामध्ये सक्सेस झालो। या मतदारसंघात काही प्रश्न आहेत। निळवंडे धरणाच्या कालव्यांचं उद्घाटन झालं, मात्र शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्याची प्रतीक्षा आहे। नगर मनमाड महामार्गाचं वर्षानुवर्ष रखडलेलं काम, शिर्डीचा धार्मिक पर्यटन आणि अकोले तालुक्याचा पर्यटन विकास गरजेचा आहे। MIDC कधी येणार याचीही प्रतीक्षा आहे। रोजगाराचा मोठा प्रश्न या मतदारसंघात आहे। हे प्रश्न कधी सुटणार याची जनतेला प्रतीक्षा आहे। 2009 साली शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता। मात्र 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करूनही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मात्र पुढील दोन्ही निवडणुकांमध्ये वाकचौरेंचा पराभव झाला। आता वाकचौरे पुन्हा ठाकरेंकडे परतले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले। माझ्या मताधिक्यावर काही एक परिणाम होणार नाही। जनतेला मी जन्मापासून कर्मापासून सेवा संस्था सेवेत असल्यापासून खासदार म्हणून 9 ते 14 कामगिरी माझी जनतेसमोर आहे आणि आज तागायत मी जनतेच्या सुखात आणि दुःखात आहे। तेव्हा वंचितने किंवा दुसरे कोणीही उभे राहिले तरी त्याची मला चिंता नाही आहे आणि मला त्याची काळजी नाही आहे। दुरंगी वाटणारी शिर्डीची लढत वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीनं तिरंगी झाली आहे। उत्कर्ष रूपवतेसारखा तगडा उमेदवार मिळाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची गणितं बिघडली आहेत। रूपवते यांनी केलेले शक्ती प्रदर्शन आणि त्यांना मिळणारा पाठिंबा बघता शिर्डीत वंचितचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। आजी ना माजी, उत्कर्षा मारणार बाजी असा नारा देत वंचितनं देखील विजयाचा दावा केलाय। मला वाटतं आधीचे आपण सगळे रॅलीज आणि सभा तुम्ही स्वतःच बघितलं, ज्याप्रमाणे सभेनंतरची रॅली निघाली आणि जो एक माहोल सगळा झाला राहतामध्ये, इथूनच विजयाचा शंखनाद झाला असं। 6 विधानसभा मतदारसंघात कोण आमदार आहेत ते पाहूया। भाजप 1 आमदार शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे 2 आमदार संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूरमधून लहू कानडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आमदार कोपरगावमधून आशुतोष काळे आणि अकोलेचे डॉक्टर किरण लहामटे, अपक्ष 1 आमदार शिवसेना ठाकरे गट समर्थक नेवासाचे शंकरराव गडाख। तिन्ही उमेदवारांसाठी शिर्डीमध्ये दिग्गज नेत्यांची सभा झाली। 2014 लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 5,32,936, काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे 3,33,014, आपचे नितीन उदमले 11,580, शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंचा 1,99,922 मतांनी विजय झाला। 2019 लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहूया। शिवसेनेचे सदाशिव लोखंडे 4,83,449 मतं, काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे 3,64,113 मतं, वंचितचे संजय सुबदान 62,952 मतं, लोखंडे यांचा 1,20,195 मतांनी विजय। लोकसभा निवडणुकीतील दोन्ही विजयांची पुंजी लोखंडेंच्या जवळ असली तरी यंदा राजकीय समीकरणं बदलली आहेत। शिवसेनेच्या दोन्ही गटांसमोर वंचितचं आव्हान आहे। 4 जून रोजी शिर्डीची जनता कुणाच्या पारड्यात वजन टाकणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, शिर्डी।